हॅलो, गुड इव्हनिंग. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मी सत्यनारायण चौरे. आपण मराठी भाषेचा अभ्यास करत असताना अत्यंत महत्त्वाचा वर्णविचार म्हणजे बेस आहे, आणि या वर्णविचारमध्ये दुसरा घटक म्हणजे संधी. संधी आपण पाहत आहोत. वर्णविचारमध्ये आपल्याला वर्णमालेनंतर संधी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. संधी याच्यावर प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतोच. आपण जसं मी तुम्हाला बेसिक सुरुवातीला सांगितलं होतं की संधी आणि सामासिक शब्द याच्यामध्ये जो काही बदल आहे, फरक आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत असली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला परीक्षेमध्ये ऑन दी स्पॉट जरी ऑड क्वेश्चन आला तरी तो सॉल्व्ह करता येत नाही. जर तुमचा अभ्यास व्यापक असेल तर तुम्हाला ऑन दी स्पॉट जरी ऑड प्रश्न आला एखादा तरी तुम्हाला ते इलिमिनेशन मेथडनं किंवा तुमच्या अभ्यासाच्या बेसवर तुम्ही सोडवू शकता. चला, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, क्लिअर, ऑल क्लिअर आहे ना? हॅलो, हॅलो. संधीवर किती प्रश्न विचारले जातात? संधीवरच्या प्रश्नांचं परीक्षेनुसार कमी जास्त विचारलं तर किमान एक ते दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात. कधी कधी तीनही विचारले जातात, कधी कधी एकही विचारला जातो. म्हणजे 1 ते 3च्या सरासरी ॲव्हरेजमध्ये एक सरासरी 2 प्रश्न असं पकडा विचारले जातात. चला, मी तुम्हाला काल हे सांगत असताना इथं आपण आलो होतो आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की संधीचा संस्कृत उदाहरणाला प्रकार आहे, मराठीमध्ये आला. आणि याच्यामध्ये संस्कृत संधीचे जे प्रकार आपले पडतात, बेसिकली संस्कृतचा पार्ट. तर याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की मेन मुख्य हे प्रकार हेच आहेत. किती प्रकार आहेत? 3 आहेत. पहिला स्वर संधीचा आहे, व्यंजन संधीचा आहे आणि विसर्ग संधीचा आहे. जसं स्वर संधी ते स्वराचे प्रकार पडतात, त्यानुसार स्वर संधीचे प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? त्याचे 5 प्रकार पडतात. व्यंजन संधीचे सुद्धा किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात आणि 4 नियम सुद्धा पडतात. ठीक आहे. विसर्ग संधीचे सुद्धा 2 प्रकार पडतात आणि जवळपास 10 नियम सुद्धा पडतात. बरोबर आहे. मग आपल्याला हे सगळं शिकायचं का? तर हो. म्हणजे आपल्या परीक्षेला याच्यावर 2 प्रश्न असेल, 1 प्रश्न असेल, हा विचार किंवा प्रश्नच नसेल किंवा हा विचार करून आपल्याला शिकायचं नाही. संधी हा चॅप्टर आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे काय? संधी हा घटक शिकला तुम्ही कुठेही जा, कसेही कोणतीही परीक्षा द्या, संधीवरचा प्रश्न चुकणार नाही, या अँगलनं आपलं शिकायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आमच्याकडे म्हण आहे, लावली का कुपाटी? तर हो लावली, परंतु वाऱ्याने गेली. म्हणजे काय की याचा अर्थ असा होतो की काम केलं का? तर हो केलं नावाला, पण प्रत्यक्षात काम झालं का? तर अजिबात नाही. ठीक आहे. म्हणून तो पार्ट जो आहे ते सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. चला, एकच मिनिट. येस. चला, आता इथं काय आपल्याकडे, मग जसं की तुम्हाला मी संधीचे प्रकार सांगितले, तसे सजातीय, बरोबर आहे, विजातीय म्हणजे गुणादेश, वृद्धादेश, यनादेश आणि अयादी आदेश असे 5 प्रकार पडतात. आणि हे 5 प्रकार आपल्याला शिकायचे. पहिला प्रकार आहे सजातीय स्वरसंधी. किती प्रकार पडतात? 5 प्रकार. कोणतं?
सजातीय स्वर संधी ह्याला दीर्घत्व संधी सुद्धा म्हणतात. दीर्घत्व म्हणण्याचं कारण काय असतं मित्रांनो? सजातीय म्हणजे काय? एकाच जातीचे स्वर एकापुढे एक आले, एकाच जातीचे स्वर एकापुढे एक आले किती बनते? सजातीय स्वर संधी. बरोबर आहे. एक तर ते स्वर आहेत म्हणून स्वर संधी आहे, आणि दुसरी गोष्ट ते एकापुढे एक एकाच जातीचे आले की ते सजातीय बनतात. ठीक आहे. हे आणि दीर्घत्व का म्हणायचं? कारण सजातीय स्वर कोणते असतात बघा, अ अधिक अ एकत्र आला, हे अरस्व हा रस्व आहे, पण ह्या दोघांच्या बदल्यात येणारा हा दीर्घ असणार आहे. बरोबर आहे. ई असेल किंवा ई असेल, ह्या रस्व असतील दोन्ही, ईच्या बदल्यात ई येत असेल तर ती काय असते? दीर्घ असते. म्हणजे सजातीय. सजातीय एकत्र दीर्घच बनणार आहे. ऊच्या बदल्यामध्ये जर तुम्ही ऊ घेतला, ऊ आणि ऊ रस्वच घेतले दोन्ही, पण इथे येणारा दीर्घ येतो ना दोन्हीच्या बदल्यामध्ये, म्हणून ह्याला दीर्घत्व संधी सुद्धा म्हणतात. गुणादेश नावाचा जो काय प्रकार आहे त्याला विजातीय संधी गुणादेश. म्हणजेच काय होत असतं, ह्या संधी होत असताना एका स्वराच्या ऐवजी दुसरा स्वर येतो, एकत्रीकरण होत असताना. म्हणजे बघा इथं पण बघा, हे दोन एकत्र आले की हा तिसराच बनला, हे दोन एकत्र एकाच जातीचा आहे पण वेगळा बनला ना. तसं इथे गुणादेशमध्ये पण आहे. अ अधिक ई असेल तर वेगळा स्वर बनणार आहे, ए बनणार. अ अधिक उ असेल तर ओ बनणार. म्हणजे हे ह्याला आदेश नावाची प्रक्रिया म्हणतात. आणि हे आदेश किती प्रकारचे? 5. बघा आदेश कशाला म्हणायचं? तर एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा त्याला आदेश म्हणायचं. उदाहरणार्थ आपण काय म्हटलं की अ अधिक ई यांचा झाला ए, हे झाला आदेश नावाची प्रक्रिया. किंवा अ अधिक अ बरोबर झाला आ, याला म्हणायचं आदेश. आणि हे किती प्रकारचे आदेश होतात स्वर संधीमध्ये? तर 5 प्रकारचे आदेश होतात. हे लक्षात ठेवायचं. किती? 5 प्रकारचे आदेश होतात. आणि याच्यानुसार आपल्याला शिकत असताना ह्या 5 प्रकारानुसार शिकावं लागतं. बघा स्वर अधिक स्वर याचा फॉर्म्युला काय? स्वर अधिक स्वर म्हणजे ज्या वेळेस 2 वर्ण एकत्र येतात, 2 शब्द एकत्र येतात, बरोबर, 2 शब्द एकत्र येतात, 2 शब्द एकत्र आल्याच्या नंतर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ह्यांचा मिलाप होतो, एकत्रीकरण होतं, ते एकमेकांमध्ये मिसळले जातात. बरोबर आहे. मग ह्याला काय म्हणतो आपण? संधी. पण हे येणारे जे वर्ण आहेत ना, एकत्र येणारे वर्ण जर स्वर असतील म्हणजे पहिल्या शब्दाचा, हे स्वर अधिक स्वर याचा अर्थ काय असतो की शब्द नंबर 1, शब्द 1 याचा पहिला वर्ण आणि शब्द नंबर किती 2, शब्द नंबर 2 याचा याचा शेवटचा वर्ण आणि याचा पहिला वर्ण असं असतंय. मग मी काय म्हटलं इथं? मी इथं काय बोललो? उप आणि इथं बोललो अध्यक्ष. आता ही ठरवून गेलेली प्रक्रिया काही नाही. आपण जसं समास ठरवून करतो तसं इथे मी ठरवून केलेलं नाहीये. इथं काय केलं मी? तर इथं हे बोलण्याच्या ओघात आता माझ्याकडून बोलण्याच्या ओघात 2 शब्द एकमेकांत मिसळणार आहेत. उपाध्यक्ष म्हटलं मी, उपाध्यक्ष 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 उपाध्यक्ष. बरोबर आहे. मग हे उप मध्ये ह्याचा जर विग्रह केला आपला तर माहिती, प हे व्यंजन एक अक्षर आहे, अक्षर आहे, इथे अक्षर आहे. मग याची फोड कशी होणार? उ अधिक प अधिक अ, उ अधिक प अधिक अ. मग जर अ असेल तर शेवटी याला काना मात्रा व्हॅलेंटी काहीच नाही, म्हणजे इथं काय अ आहे. अधिक पुढच्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे? अ आहे. बरोबर आहे. अ हा स्वर अधिक अ हा स्वर, म्हणजे इथं कोणताही स्वर येईल. बघा इथं कोणताही येईल, इथं कोणता येईल, म्हणजे इथं कोणता स्वर येतो त्यावरून ते स्वर संधीचे 5 प्रकार. पण स्वर संधी म्हणजे कोणती? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा काय असला पाहिजे? स्वर. व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा स्वर असला पाहिजे. मग स्वर अधिक स्वर, कसं? स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. बरोबर आहे. म्हणजे आणि त्या स्वर संधीत 14 स्वर आहेत. तर कोणता स्वर कुठे येतो त्यावरून किती प्रकार पडतात? 5 प्रकार. मग आपला पहिला प्रकार कोणता शिकायचा आहे? दीर्घत्व संधी म्हणजे सजातीय स्वर संधी. या इथे सजातीय स्वर संधी. आता हा तुमच्या समोर कंटेंट दिसतो तुम्हाला काही? तुमच्या समोर तुम्हाला काही कंटेंट दिसतोय. बघा आता मी याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हे काय म्हणते माहिती का? ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर, ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर यांच्या पुढे म्हणजे ऱ्हस्व कोणता मित्रांनो? समजा अ असेल किंवा आ असेल. बरोबर आहे. तसंच
ई असेल किंवा दीर्घ ई असेल, बरोबर आहे, किंवा काय असणार आहे, उ असेल किंवा दीर्घ उ असणार आहे, बरोबर आहे. कोणताही ऱ्हस्व स्वर त्यांच्या पुढे बघा, त्याच्या कोणत्याही ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, बरोबर आहे. मी इथं काय केलं, इथं प्लस मध्ये झालं, मी याला ऑप्शन मध्ये करतो, हे असं असं पाहिजे ना, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटची अ असेल किंवा आ असेल, दुसऱ्या किंवा पहिल्या शब्दाच्या सुरुवातीला शेवटी अ ई किंवा ई असेल किंवा उ किंवा असेल, अधिक काय याच्या पुढे पण तोच येणार, अ किंवा आ येईल, किंवा हे जर असेल तर यांच्या पुढे काय येणार आहे, ई किंवा ई येणार आहे, आणि यांच्या पुढे काय येणार आहे, उ किंवा उ येणार आहे. तर ह्याच्या बदल्यात काय घ्यायचा, आच घ्यायचा म्हणजे दीर्घ घ्यायचा, याच्या बदल्यात काय घ्यायचा, ईच घ्यायचा म्हणजे दीर्घ घ्यायचा, आणि याच्या बदल्यात काय घ्यायचा, ऊच घ्यायचा म्हणजे दीर्घ घ्यायचा. पण ह्याचं एकत्रीकरण कसं झालं की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा यापैकी कोणतरी एक सूर असेल आणि दुसऱ्याचा यापैकी, म्हणजे अ पुढे अच किंवा आ पुढे आच किंवा अ पुढे आ किंवा आ पुढे अ असं असलं पाहिजे, बरोबर आहे. आणि हे असं असलं पाहिजे म्हणजे एकाच जातीचा स्वर ऱ्हस्व असो किंवा दीर्घ पहिल्या शब्दाचा शेवटला आहे आणि त्याच जातीचा स्वर दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला आहे, मग ते ऱ्हस्व असो किंवा दीर्घ असो. कळलं का म्हटलं काय म्हणायचं ते बघा. म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास म्हणजे काय, दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण तोच आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला तोच, म्हणजे एका जातीचा अ किंवा आ, अ किंवा आ किंवा ई किंवा ई, ई किंवा ई, बरोबर आहे. मग काय आपण काय म्हटलं, एक उदाहरण घेतलं मी, तर गणा गणा नाही येत आपल्याकडे, चला राजा अधिक अध्यक्ष, बरोबर आहे. गिरी अधिक ईश, बरोबर आहे, असं घेतलं तुम्ही. किंवा भू अधिक उद्धार हा शब्द घेतला तुम्ही, बरोबर आहे. आता ह्यात कसं झालं बघा, तुम्हाला सांगतो मी, हे झालं असं, इथं आ आणि इथं अ आलंय, म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा अ किंवा आ, दुसऱ्या शब्दाचा पहिला अ किंवा आ. पुढे इथं ई आलाय, इथे पण ई आलाय, म्हणजे कसं पहिल्या शब्दाचे शेवट हा ईनं झाला आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात ईनच झाली. आणि तिसरं पहिल्या शब्दाचा शेवट काय झाला उ आणि दुसऱ्या सुरुवात ऊच, म्हणजे शेवट ऊन झाला आणि सुरुवातही ऊन होते, असे दोन शब्द एकत्र आले, बरोबर आहे. जर हे एकत्र आले तर ह्याला काय म्हणायचं, सजातीय स्वर एकत्र आले, आणि मग कोणती संधी झाली, सजातीय स्वर संधी म्हणायचं. ठीक आहे, इथं तेच सांगितलंय, फक्त लय म्हटलं लिहून सांगितलंय बघा. मग लागोपाठ आल्यास त्या दोघांच्या बद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, कोणता येतो, दीर्घ स्वर येतो, यालाच सजातीय स्वर संधी असं म्हणतात, बरोबर आहे. यालाच सजातीय स्वर संधी असं म्हणतात. एवढं कळलं का तुम्हाला, वरचं व्याख्या कळले का सांगा, वरचं कळलं का सांग. कमेंट. समजलंय, चला आता बघा इथं उदाहरण, खालचे हे उदाहरण आहे. पहिला शब्द हा मुख्य आणि दुसरा शब्द आलय. आपण काय म्हणतो, आताच मी पोलीस मुख्यालयात गेलो होतो, आताच मी महापालिका मुख्यालयात गेलो होतो, असं बोलतो का नाही आपण, मुख्यालय बोलतो का नाही. मग आपण बोलताना काय म्हणतो मित्रांनो, मी आताच मुख्य आलय इथून आलोय, असं नाही म्हणत आपण, मी आताच मुख्यालयातून आलोय, मी आताच मुख्याध्यापकांना भेटलो, बोलतो का नाही. किंवा तुमच्यापैकी कोणतरी म्हणाल माझे मुख्याध्यापक म्हणून माझं प्रमोशन झालंय, मुख्याध्यापक. मी मुख्य अध्यापक नाही म्हणत, अध्यापक म्हणजे कोण, शिक्षक ना, आणि मुख्य म्हणजे त्यातला सगळ्यातला हेड, हेडमास्टर म्हणजे मुख्य अध्यापक. आपण मुख्य अध्यापक असं न म्हणता मुख्याध्यापक असं म्हणतो, प्रदेश अध्यक्ष असं म्हणतो आपण, प्रदेश अधिक अध्यक्ष असं न म्हणता. मग हे होत असताना काय होतं बघा, हा मुख्य हा शब्द आहे, हे जोडाक्षर आहे, बरोबर आहे. पण हे य चा पाय मोडण्याचा अर्थ ह्याच्यात काय आहे, क का की पाहिलं ना आपण, क मध्ये काय असतो, क अधिक अ, तसं य मध्ये अ असतो, म्हणजे यातला शेवटचा काय आहे मित्रांनो, अ. आणि हा दुसरा शब्द ना, याची सुरुवात हे बघा ही आ,
इथं आहे, बरोबर आहे. आता काय आपला रूल काय सांगतो, पहिल्या शब्दाचे शेवट अ किंवा आ न झाले असेल आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात अ किंवा आ न असेल तर त्यांच्या बदल्यामध्ये दोघांच्या बदल्यात एकच घ्यायचा, तो म्हणजे दीर्घ असणारा कोणता, आ. मग काय झालं माहिती का, याचं सांगतो मी तुम्हाला. हे मुख्य आहे, याच्यातला अ निघला, पाय मोडल्याचा, यातला अ बाहेर काढला आपण, आलय मधला आपण आ बाहेर काढला, बरोबर आहे. आणि हे लयला लय फक्त बाहेर घेतलं. आता आपण काय करायचं, या दोघांचं लग्न लावून टाकायचं, युती करायची यांची. कशी, अ अधिक आ बरोबर काय येणार आहे मित्रांनो, आच येणार आहे. काय येणार आहे, अ अधिक आ एकत्र आले तरी आच येणार आहे आपल्याकडे, बरोबर आहे. मग या दोघांच्या बदल्यात काय आला, आ आला, बरोबर आहे. मग आता काय करणार आपण, हे मुख्य अधिक आ अधिक लय असं घ्यायचं आपलं. मग हे मुख्यचा इथं पाय मोडलाय ना, मग आपण काय करतो, मुख्यला मुख्य इथं घेतो, हे आ इथं टाकल्यामुळे ह्याचा पाय मोडला निघून जातो, हा आ इथं मिक्स झाला, लयला लय आपण इथं जोडला, हे काय झालं, मुख्यालय. मग आपली संधी कुठं झाली, इथे झाली ना, हे बघा इथं झाली, काना मार लागला इथं, काना, बरोबर आहे. अरुणाचल, अरुण मधला अ, ह्याला काना मात्रा व्हॅलेंटी काय नाही, म्हणजे इथं काय अ. अचल मधला अ, हे अ झालंय ना, अचल मध्ये आचल नसतं, ते अचल असतं मित्रांनो. अचल अचल म्हणजे स्थिर, अचल म्हणजे स्थिर. अरुण म्हणजे सूर्य, अरुण म्हणजे सूर्य आणि अचल म्हणजे स्थिर. याचा अर्थ काय की सूर्य जिथून उगवतो अशी स्थिर भूमी, म्हणून आपल्याकडच्या जिथून सूर्य उगवतो ना भारतामध्ये, भारतीय प्रदेशात जिथून सूर्य उगवला दिसतो अशी अरुणाचलची भूमी म्हणजेच अरुणाचल प्रदेश, म्हणून त्याला अरुणाचल असं म्हणतात. अरुणाचल म्हणजे सूर्य उगवतो ती स्थिर भूमी असा त्याचा अर्थ आहे अरुणाचल प्रदेशचा. अरुण म्हणजे सूर्य, अचल म्हणजे स्थिर, ठीक आहे. मग हे काय झालं मित्रांनो, पहिल्यातला शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्यातला पहिला आ, अ, अ अधिक अ बरोबर काय झाला, आ. मग ह्याचं कसं करणार आपण, तुम्ही अरुण याचा पाय मोडा, ह्यातला अ काढला बाहेर तुम्ही, अधिक अ, अचल मधला अ आणि अधिक चलला चल बाहेर काढा, बरोबर आहे. आता कसं करणार तुम्ही, तर ह्यातला अ अधिक अ बरोबर काय झाला, आ. खाली घ्या, अरुणला अरुण घेतला आपण, याचा पाय मोडला, निघणार आता का, हे पूर्ण उच्चारच होणार ना झाला याच्यामध्ये, कारण हा याच्यामध्ये मिक्स झाला, व्यंजनात स्वर मिक्स होतो, लक्षात ठेवा. चलला चल पुढे आपण कायम घेतलं जोडून, हा आ कुठं आला मित्रांनो, हा आ कुठं आला, तर हा आ इथं काना स्वरूपात आला, बरोबर. क का की क अधिक आ बरोबर का, तसं न अधिक आ बरोबर ना, कारण हे व्यंजन आहे आणि ह्या व्यंजनात हा स्वर मिक्स झाला, ह्या दोघांचा एकत्र असणारा आ म्हणून इथं काना लागला, अरुणाचल बनलं. आहे का अरुणाचल, मग संधी कुठे झाली, जशी इथं मुख्यालयाची झाली तशी तर अरुणाचलची झाली. तसंच वनिता अधिक आश्रम, वनिता मधला आ, आश्रम मधला आ, आ एकत्र आले, आच येतो त्या दोघांच्या बदल्यामध्ये, एकच येतो, म्हणून काय झालं वनिताश्रम. संधी कुठे झाली, इथं सेम अशी, कुठे झाली संधी, सेम अशी संधी झाली, बरोबर ना. वनिताश्रम पुढे, आता थोडं पुढे या, इथे या. आता याच्यामध्ये तुम्हाला मी आणखी एक सांगतो, इथं बघा मी काय करतो, याला याच्या ऐवजी मी एकच मिनिट, बघा इकडे थोडं लक्ष द्या. मी तुम्हाला काय करतो, इथं बाराखडी काढून दाखवतो. 2 मिनिट थोडंसं काय लक्ष द्या, थोडंसं 2 मिनिट आपले वेस्ट, एकही मिनिट वेस्ट जात नाही, फक्त 2 मिनिट थोडं क का की की कु कु कक्का की काय असते इथं मित्र, के को 14 अक्षरी झाली ना आपली, के क्या कै को को, कला एक कना दोन मात्रे कौ. आपण म्हणायचो ना 7वी 8वी 5वी 6वीला असताना 4 वाजता शेवटच्या तासाला बाहेर बसायची, म्हणा बाराखडी, तेव्हा बाराखडी जातो झाली 14 खडी, इथं ठीक आहे. कम आणि कहा अशी असते ना, बरोबर आहे ना, ही बाराखडी 14 खडी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. का 14, हे एक वाढला हा एक वाढला, ठीक आहे. आता लक्ष द्या, तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे, थोडंसं लक्ष द्या डायरेक्टली, बघा इथे
अगं माय शुभांगी सगळ्यांना कळतं तुम्हालाच का नाही कळत हा माझा प्रश्न आहे. आता 70 मुलं लाईव्ह आहेत. किती? 70. मी माईक असा धरलाय, जर आवाज कमी येतो ना खाली लावल्या म्हणून मी असं धरलाय तोंडासमोर, आणि तुम्हालाच का बोलत नाही. आता एकदा तुम्ही काय करा, मोबाईल तुमचा चेक करून घ्या. ठीक आहे, इकडे बघा, लक्ष द्या. तुम्हाला मी काय सांगितलं, ह्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, आ स्वर असतो, बरोबर ना. ह्याच्यात अ स्वर असतोय, म्हणजे कोणत्या व्यंजनात कोणता स्वर आहे हे परत सांगा. मी तुम्हाला वर्ड मला शिकली, क हे व्यंजन अधिक अ हा स्वर बरोबर होतं क. क हे व्यंजन अधिक, आता समजा की हे सगळ्या ठिकाणी क हे व्यंजन आहे, अधिक आ स्वराला इथं, अधिक ई स्वराला, अधिक इथं दीर्घ ई वाला स्वर आला, इथे उ वाला स्वर आला रस्व, इथे दीर्घ उ वाला स्वर आला, इथे एक मात्रावाला स्वर आला, इथे एक मात्रावाला स्वर आला, इथं ॲ वाला स्वर आला, इथं 2 मात्रावाला स्वर आला, इथं ओ वाला स्वर आला, इथं अ वाला स्वर आला क मध्ये, इथं क मध्ये औ वाला स्वर आला, बरोबर आहे. मग मला सांगा आता संधी कुठं होणार, अ अधिक अ एकत्र आल्यावर आ येतो का नाही, म्हणजे संधी इथं होणार. ई अधिक ई एकत्र आल्यावर कोणता येणार रे, दीर्घ ई, बरोबर आहे ना, म्हणजे संधी इथं होणार. उ अधिक उ एकत्र आल्यावर कोणतं होणार आहे, दीर्घ उ, म्हणजे संधी इथं होणार, बरोबर आहे. पुढे ए अधिक अ अधिक ई एकत्र आला की होतो. बरं आजचं आपण इथपर्यंत थांबूया. हो, बाकीच्यांच्या लेक्चरला प्रॉब्लेम येत नाही, आपला माईकचा थोडा इश्यू झालाय, पण एवढा बी खराब नाही की सगळ्यांना ऐकू जातो तुम्हालाच का जात नाही. हा माझा पण प्रश्न आहे ना, सगळ्यांना क्लिअर जाते. खाली धरला की थोडा आवाज क्लिअर जात नाही, पण इथं धरल्यावर क्लिअर जातो सगळ्यांना. एकाची त्याच्या बाबतीत कंप्लेंट नाही किंवा तक्रार नाही, तुमचीच काय येते. हा माझा पण प्रश्न आहे ना, कारण माझ्याकडून जर सगळ्यालाच प्रॉब्लेम असता, माझ्याकडून जर जेन्युइन प्रॉब्लेम असता तर तो सगळ्यापर्यंत गेला असता. इथला प्रॉब्लेम सगळ्यांना जातो, पण तुमचा असेल तर ते वैयक्तिक थोड्याला येतो. त्यामुळं एवढं बी जास्त कमेंट करायची आवश्यकता नाही की आवाजच नाही, आवाज नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता इकडे लक्ष द्या. बाकी हे जे आहे ना, हे लक्षात घ्या, अ अधिक अ किंवा आ अधिक आ एकत्र आल्याच्या नंतर का नाही आणणार, बरं का. संधी कुठं होणार रे, सजातीय स्वर संधी कुठं होणार रे, सजातीय स्वरांच्या 3च जोड्या आहेत, बरोबर आहे. कोणता, अ अ त्याचे असं आ स्वरूपात येणार आहे, ई ई त्याचं दीर्घ ई स्वरूपात येणार आहे, आणि उ उ त्याचं दीर्घ उ स्वरूपात येणार आहे. म्हणजे कधी बी सजातीय स्वर संधी होत असताना, सजातीय स्वर संधी होताना काय होणार आहे मित्रांनो, सजातीय स्वर संधी होत असताना, सजातीय स्वर संधी होत असताना एक तर काना स्वरूपात होणार आहे, लक्षात द्या, एक तर दुसरी वेलांटी स्वरूपात होणार आहे, किंवा एक तर दुसरा उकार स्वरूपात होणार आहे, बरोबर आहे. बर बर इकडे बघा, आता थोडस माझ्याकडे लक्ष द्या. लक्ष कसं द्या, इकडे बघा. आपण मला एक सांगा, मी तुम्हाला अजून सांगतो बरं का, एक तुम्ही लहान लेकर आहेत असं समजून मी सांगतोय थोडंसं, पण मला एक शेवटी सांगा की सगळ्यांना कळलंय का. बघा मी काय म्हणलं मित्रांनो, समजा ई हा पहिला ऱ्हस्व ई असतो, तो जर क मध्ये मिक्स झाला, समजा क हे व्यंजन अधिक ऱ्हस्व ई आला, तर याचं काय होतं माहिती तुम्हाला, पहिली व्हॅलंटी होती, बरोबर ना, आपण पाहिलं ना पहिली व्हॅलंटी, बरोबर आहे. पण आपला जर ई ऱ्हस्व अधिक जर ई ऱ्हस्व, समजा ऱ्हस्व दोन्ही एकत्र आले, तर याच्यात बदलत काय येतोय, दीर्घई येतोय, बरोबर आहे ना, दीर्घई. मग जर ह्या व्यंजनामध्ये दीर्घ ई मिक्स झाला, तर क ची रचना कशी होते, अक्षर म्हणून दुसऱ्या वेलांटी स्वरूपात, बरोबर आहे, अशी, बरोबर आहे की नाही, कशी होते, तर ह्या दुसऱ्या वेलांटी स्वरूपात होते. म्हणजे संधी होत असताना 2 ई जर एकत्रित असतील तर त्याच्यात नक्कीच दीर्घ ई आपल्याला लिहावा लागतोय, बरोबर का नाही सर, बरोबर का नाही मॅडम, सगळ्यांना सांगतो, विचारतोय. ओके, म्हणजे दीर्घची येतोय. समजा आपण असं म्हटलं अ अधिक अ, समजा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आहे आणि दुसऱ्याचा पहिला वर्ण अ आहे, तरी 2 अ एकत्र आले काय होणार आहे, आ होणार आहे, बरोबर आहे. आ होणार म्हणजेच नक्की कसं होणार आहे, क अधिक आ बरोबर काय होणार आहे, का. म्हणजे सजातीय स्वर संधी होताना क ला कानाच पाहिजे, क ला वेलांटीच पाहिजे, किंवा क ला उकारच पाहिजे. उ अधिक उ जर एकत्र आले तर 2 ऊच्या बदल्यात दीर्घ उ येणार आहे, म्हणून क अधिक समजा दीर्घ उ घेतला तर ह्याचा होणार आहे दुसरा उकारामधला कु, बरोबर आहे. म्हणजे संधी सजातीय स्वर संधी होताना सजातीय स्वरांच्या 3च जोड्या, ठीक आहे. ते इंग्लिश मधल्या स्वरांची इथं जोडी लागत नाही, लक्षात ठेवा, तुम्हाला ते वाटत असेल तर.
इंग्लिशच्या स्वरांचा इथं जास्त म्हणजे तसं शब्दच येत नाही मोस्टली. म्हणून सजातीय स्वरसंधी कशात होणार, कशा स्वरूपामध्ये मित्रांनो, सजातीय स्वरसंधी कशा स्वरूपात होणार, काना स्वरूपात, वेलांटी स्वरूपात किंवा दुसरा उकार. दुसरी वेलांटी दुसरा उकार, काना तर एकच असतो, दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार स्वरूपात होणार. बरोबर आहे. मग आता माझ्याकडे इथे या, कुठे गेला आपले, हा इथे या बरं. इथं काय मित्रांनो बघा बरं, इथं इथे बघा दादांनो, काय इथे कान आहे, इथे कान आहे, इथे कान आहे. बरं का अ अधिक अ किंवा आ अधिक आ, अ अधिक अ किंवा अ अधिक आ किंवा आ अधिक आ स्वर एकत्र आले. बरोबर आहे. ह्याच्यात काय अ आणि आ एकत्र आले, इथं अ आणि अ एकत्र आले, इथं आ आणि आ एकत्र आले. म्हणजे आ येऊ दे, अ येऊ दे, काही येऊ दे, त्याचा आच होणार आहे शेवटी. आणि आ कसा लिहिला जातो, काना स्वरूपात. म्हणून तुम्हाला शॉर्ट ट्रिक काय सांगितली, सजातीय स्वरसंधी जर ओळखायची असेल तुम्हाला तर तीनच प्रकारे होऊ शकते. सजातीय स्वरसंधी किती प्रकारे होऊ शकते, तीनच. तुम्ही ही बाराखडी नाही, ही सजातीय स्वरसंधीचा शब्द हा कानायुक्त असेल, दुसरी वेलांटीयुक्त असेल किंवा दुसरा उकारयुक्त असेल, इतर वेगळ्या प्रकारे होऊ शकत नाही. मग मी तुम्हाला इथे उदाहरण दिलं. कसं दिलंय उदाहरण बघा, हे अरुणाचल मुख्यालय वनित आश्रम. बरोबर आहे. इथे बघा मुनिच्छा, इथे बघा तुम्ही काय मुनिच्छा, नला दुसरी वेलांटी. गीतार्णव, इथं याला काना आहे. गुरुपदेश ह्याला दुसरा उकार आहे. बुद्धार उकार आहे. आता हे तुम्हाला शब्द ओळखायला ओढ जाईल, पण मी सांगतो हा शब्द. गिरीश दुसरीच वेलांटी पाहिजे, पहिली नाही, म्हणून इथं लक्षात ठेवा. जानकीश दुसरीच वेलांटी. तुम्हाला जर कधी, आता ह्याचा फायदा अजून कुठं होतो माहिती का, तुम्हाला शुद्ध शब्द अशुद्ध शब्द ओळखावून परीक्षेला प्रश्न विचारला जातो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गिरीश हा शब्द दिला किंवा जानकीश शब्द दिला, तर मग तुम्हाला कन्फ्युजन होतं की अरे ही वेलांटी पहिली असते का दुसरी असते, बुवा ही वेलांटी पहिली का दुसरी, बुद्धारमध्ये किंवा गुरुपदेशमध्ये दुसरी वेलांटी असते का पहिली असते. इथंच आपलं होतं ना उकार आणि वेलांटी, याच्यामध्येच आपलं गपलत होते. मुनिच्छा, याला मुनिच्छाला याला नला पहिली वेलांटी की दुसरी, असा प्रश्न आपला पडतो. अजिबात पडू द्यायचं नाही. का, संधी शिकलात तुम्ही, संधीचा उपयोग तिथं सुद्धा करायचा. मुनी अधिक इच्छा दोन शब्द एकत्र आलेले आहेत आणि म्हणून न ही दुसरीच वेलांटी पाहिजे नला. गीता आणि अर्णव एकत्र आले म्हणून गीतार्णव नाही, गीतार्णव. गुरु आणि उपदेश, गुरु मधला मला सांगा, गुरु शब्दामध्ये काय आहे, रस्व उ आहे उकार, आणि उपदेश शब्दामध्ये पण रस्व उकार आहे. पहिला शेवटचा रस्व उ अधिक दुसऱ्या शेवटचा सुरुवात रस्व उण होते. उ अधिक उ बरोबर दीर्घ उ, म्हणून त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. म्हणजे गुरुपदेश मध्ये काय असले पाहिजे, दीर्घ उकार असला पाहिजे. बरोबर आहे. बरं, बुद्धारमध्ये बघा, भू दुसरा उकार आहे, अधिक उद्धार रस्व उकार आहे. पहिला उकार म्हणजे दुसरा उकार, पहिल्या शब्दाचा शेवटचा काय आहे, दुसरा उकार आहे म्हणजेच दीर्घ. दुसऱ्या शब्दाचा पहिला उकार रस्व आहे. दीर्घ अधिक रस्व जर एकत्र आले तरी दीर्घच बनणार आहे, म्हणजे उ दीर्घ बनणार, म्हणून बुद्धारचा अशी संधी बनते. लक्षात ठेवा. भू अधिक उद्धार असा शब्द आहे, येते लक्षामध्ये. पुढं दुसरा उकार झाला, इथे दुसरा उकार, काना, दुसरी वेलांटी. पुढे गिरी अधिक ईश, बघा गिरीश शब्द असा लिहिला जातो, म्हणजे गिरी हा शब्द असा पहिली वेलांटी आणि पुढं दुसरी वेलांटी. गिरी मधला शेवटचा वर्ण काय आहे, तर पहिली वेलांटी आणि म्हणजेच इकार, आणि ईश मधला दुसरी वेलांटी म्हणजे दुसरा इकार, दीर्घ इकार. रस्व इकार दीर्घ इकार म्हणतो आपण. रस्व दीर्घ एकत्र आले तरी बनणार काय आहे, दीर्घ इकार. बरोबर आहे. म्हणून गीला गी आपण कायम घेतला. बरोबर आहे. र ला र कायम घेतला आपण, र पाय मोडला. ह्याच्यामधला ई बाहेर निघला, रस्व, अधिक ईश मधला दीर्घ ई बाहेर निघला. पुढे श ला श आपण कायम घेतला. बरोबर आहे. सगळेच फोड करून सांगायचं नाही, एक सांगतो फक्त. बर, आता गिरला गिर आपण कायम घेतला, इथे गिर पाय मोडलाय. अधिक ई बरोबर काय झालं मित्रांनो, दीर्घ ई झाला. बर, आता हे दीर्घ ई कुठे येणार, इथे येणार आहे. अधिक श ला श कायम. बघा, ह्या व्यंजनाच्या पुढे जर सूर आला तर काय होतं मित्रांनो, अक्षर बनतं. मग र अधिक ई बरोबर काय झालं, री झाला दुसरी वेलांटीवाला. गीला गी इथं घ्या परत कायम, गी. श ला श कायम घ्या, काय झाला, गिरीश. काय झाला, गिरीश. सेम जानकीस, सेम जानकीस. गिरीश पण सेम आहे, जानकीस पण सेम आहे. तुम्हाला सजातीय स्वर संधीमध्ये कधी पण बघा, संधी शब्दात तुम्हाला दुसरा उकार, दुसरी वेलांटी किंवा काना याशिवाय शब्दच दिसणार नाही. याशिवाय शब्द, संधी जिथं झाली आहे तिथं काना, दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असतो. आणि हे तुम्हाला हे कळलं की लगेच ओळखता येते की सजातीय स्वर संधी आहे.
आणि मग काही शब्द असे बी असतात की जे गुणादेश आपल्या ह्याच्यामध्ये जातात, व्यंजन संधीमध्ये आहेत, पण ते व्यंजन संधीचे उदाहरण, तो पूर्ण भाग वेगळा आहे. ज्यावेळेस तुम्ही सगळे संधीचा प्रकार समजून शिकून होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यातला फरक कळेल. मी तुमच्या वेळेस त्यावेळेस सगळे 7-8 प्रकारचे उदाहरण देईल आणि तुम्ही लगेच ते बघता क्षणी सांगणार की सर हे या प्रकारामधला हा उपप्रकारचं उदाहरण आहे, ते त्या प्रकारातलं त्या उपप्रकारचं उदाहरण आहे. एवढं सुद्धा तुम्हाला कळेल, एवढं मी सांगू शकतो. हॅलो, बघा हे कळलं का तुम्हाला? मला सांगा, सजातीय स्वरसंधी कळली का तुम्हाला? सजातीय स्वरसंधी फक्त काना स्वरूपात, दुसरी वेलांटी स्वरूपात किंवा दुसरा उकार स्वरूपात येऊ शकते. म्हणजेच सजातीय स्वरसंधी एकंदरीत या प्रकारात येते. तुम्हाला समजलं आहे का? उषा मॅडम रिफ्रेश करून जॉईन व्हा परत. उषा मॅडम, सगळ्यांनी कमेंट करा मित्रांनो. म्हणजे चला आता आपण पुढे जाऊ. आता आपल्याला गुणादेश स्वरसंधी पाहिजे, आपला स्वरसंधीच पाहिजे. पण आपल्याला कोणती स्वरसंधी पाहिजे? गुणादेश स्वरसंधी. बघा आता गुणादेश मध्ये काय होत असतं, हा वार्ता नियम वाचून घ्या. हा मी तुम्हाला परत सांगतो. बघा त्यांचं काय म्हणणं आहे, यांना म्हणायचं असं आहे की अ किंवा आ यांच्या पुढे, अ किंवा आ यांच्या पुढे म्हणजे कसं, बघा पहिला शब्द आहे हा, शब्द 1 आणि शब्द 2 असं. बघा अ किंवा आ यांच्या पुढे म्हणजे काय माहिती का, ह्या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय असणार आहे? अ असेल इथे किंवा आ असेल. बरोबर आहे. अधिक म्हणजे हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण झाला, अ किंवा आ. आणि ते काय म्हणते, यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास कोणता, ह्या दुसऱ्या शब्दाची सुरुवात ई न व्हायला पाहिजे किंवा दीर्घ ई ने. म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवट हा अ किंवा आ असा असला पाहिजे आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात ई किंवा ई यानं असली पाहिजे. आणि ते दोन शब्द एकत्र आले की मग ते गुणादेश स्वरसंधी होणार असं त्यांना म्हणायचंय. ठीक आहे. डब्बल आवाज कोणाला येतो का, दुसऱ्या कोणाला येतो का मला सांगा बरं जरा. एका मॅडमला डब्बल आवाज येतोय, बाकी कोणाला येतो का मला सांगा, म्हणजे कळेल की प्रॉब्लेम माझ्याकडनं आहे का तिकडनं आहे. बघा मग या दोघांऐवजी काय घ्यायचं त्यांनी सांगितलं, ए घ्या म्हटले. बरोबर आहे. मग इथं बरोबर काय येणार, यांच्या बदल्यात ए येणार, ए ए. आता पुढे पहा, जर समजा पहिल्या शब्दाची सुरुवात कशी, पहिल्या शब्दाचा शेवट, उदाहरणार्थ पहिल्या शब्दाचा शेवटी अ किंवा आच आहे. बरोबर आहे. पहिल्या शब्दाच्या शेवटी अ किंवा आच आहे, पण जर ह्या अ किंवा आच्या पुढे उ आलाय किंवा उ आलाय, म्हणजे यांना म्हणायचे काय की पहिल्या शब्दाची शेवट हा अ किंवा आ असा होतोय. अ किंवा आ असं, आणि शेवट दुसऱ्या शब्दाची सुरुवात कशी होते, ई किंवा उ किंवा ऊ ने. तर याच्या बदल्यात त्यांनी मला सांगितलं की एकत्रित दोघांबद्दल ओ हा स्वर घ्यायचा. आणि आपल्याला माहिती आहे अ कसा बनतो, ए कसा बनतो, संयुक्त स्वर अ किंवा अ अधिक ई बरोबर ए बनतो, आणि आ अधिक अ किंवा आ अधिक उ बरोबर ओ बनतो. हे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय. ठीक आहे. चला तर इथे काय म्हणणं त्यांचं की हा दुसरा प्रकार, अ किंवा आ यांच्या पुढे जर उ किंवा ऊ आला तर काय घ्यायचा, ओ घ्यायचा. आणि पुढं समजा पहिल्या शब्दाची शेवट हा अ किंवा आ युक्त आहे आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात रू युक्त असेल तर त्या दोघांपाहिजे अर घ्यायचा, अर असं सांगितलं त्यांनी. बरोबर आहे. मग आता इथे बघा सेम बघायचं खाली, पहिला यथेष्ट हा शब्द आहे,
यथा हा पहिला शब्द आणि इष्ट हा दुसरा शब्द. यथा मधले शेवटचं वर्ण काय आहे मित्रांनो? काना. याचा अर्थ काय असणार आहे? आ आहे. आणि इष्टची सुरुवात इन आहे म्हणजे ई या स्वरापासून झाली म्हणजे ई आहे. बरोबर आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा आ आला, दुसऱ्याचा ई आला, मग त्यांनी काय सांगितलं? आ किंवा अ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यावर काय घ्यायचं? ए घ्यायचा. मग आच्या पुढे ई आल्यावर आपण काय घेतलं? दोघांच्या बदल्यात ए घेतला. बरोबर आहे. आताचा विग्रह करतो मी. यथा मधला आ निघल्यामुळे यथ असं राहिलं. हा आ इष्ट मधला ई निघला. बरोबर आहे. मग ह्यातला आ अधिक इष्ट मधला ई हे दोन आता एकत्र येणार. स्टला स्ट कायम. बरोबर आहे. ह्या दोघांचा आता दोघं एकत्र आले. आता हे दोघं एकत्र आल्याच्या नंतर काय होणार इथं? तर यथ हा असाच येत राहिला अधिक ह्या दोघांच्या बदल्यात काय घ्यायचा? आ अधिक ईच्या बदल्यात काय घ्यायचा? आ अधिक ई बरोबर ए घ्यायचा. मग ह्या दोघांच्या बदल्यात खाली काय आला मित्रांनो? ए हा स्वर आला. अधिक स्टला स्ट आपण कायम घेतला खाली. बरोबर. आता काय होणार माहिती आहे का? ह्यांचं एकत्रीकरण करत असताना आपल्याला थ हे व्यंजन आहे ना, तर ह्याच्यात त्याच्या पुढे ए आला. व्यंजनाच्या पुढे जर स्वर आला तर काय करायचं असतो? ते एकत्रीकरण करायचं असतं. मग काय होणार यांचं? य अधिक थ मध्ये ए स्वर मिक्स केलं काय होणार आहे? थे होणार आहे. पुढे स्टला स्ट कायम. बरोबर आहे. मग हे काय झाला? यथेष्ट. काय झाला? यथेष्ट झाला की नाही? बरोबर आहे. आपण शिकलो ना कका किकी मध्ये थ अधिक ए बरोबर काय होणार? असं थे. क अधिक ई बरोबर की, क अधिक ए बरोबर के, तसं थ अधिक ए बरोबर थे झालं. येथे स्ट म्हणजे काय झालं? ह्या अ आणि आ ह्या दोघांच्या बदल्यात एच आला फक्त. आणि तो ए इथं आपण कसा घेतला? मात्रा स्वरूपात घेतला. का? कारण ए मात्रा स्वरूपातच बसतो. कोणालाही डबल आवाज येत नाही. अफरीन मॅडम आणि आय थिंक पूजा मॅडम ना, काय मॅडम त्याचं नाव त्यांचं? या दोघांनाच पूजा नाही, अफरीन मॅडम आणि उषा मॅडम दोघांनाच प्रॉब्लेम येत होता, बाकीच्यांना नाही. जर प्रॉब्लेम असे आले ना छोटे छोटेमध्ये तर ते रिफ्रेश करून जॉईन होत जा एकदा, म्हणजे काय होतं? प्रॉब्लेम येत नाही काय. ठीक आहे. बघा तुम्हाला हे कळलं का रे मित्रांनो? हे येथेष्ट कसं काय आलं ते? ह्याला पण शॉर्ट ट्रिक्स आहे, पण हे आधी सगळं समजून घ्या. यालाही तुम्हाला मी 14 अक्षरी काढून दाखवले तर 12 खडी 14 खडी तिथंच तुम्हाला मी सांगणार आहे सगळं की वेगळे पण काय आहे. बघा मग रमा मधला आ, ईश मधला ई, आ अधिक ई बरोबर ए. बर पुढे ईश्वर मध्ये अ आहे, इच्छा मध्ये ई आहे. बरोबर आहे. ईश्वर मधला अ, इच्छा मधला ई, अ अधिक ई बरोबर ए झाला. बरोबर आहे. बरं चंद्र मध्ये अ आहे, ईश मध्ये ई आहे, अ अधिक ई बरोबर काय झाला? ए. बरोबर आहे. मग इथं ए झाला म्हणजेच मात्रा, इथं ए झाला मध्ये मात्रा, इथं ए झाला म्हणजेच मात्रा, इथं ए झाला म्हणजेच काय? मात्रा. मग या तुम्ही तिन्ही शब्दांमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? मात्रा 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 आणि मात्रा. चंद्र अधिक ईश बरोबर चंद्रेश, चंद्र अधिक ई बरोबर चंद्रेश, ईश्वर अधिक इच्छा बरोबर ईश्वर इच्छा, रमा अधिक ईश बरोबर रमेश, गणा अधिक ईश बरोबर गणेश, यथा अधिक इष्ट बरोबर यथेष्ट. मग अजून एक घेतो मी तर प्रश्न अधिक उत्तरे. प्रश्न अधिक उत्तरे. आता याचं काय होईल? याचं काय होईल? गणेश आहे का रे? तर नाही ना गणेश, मग गणेश घेतो मी. गणेश. याचं काय होईल रे मित्रांनो? गणा अधिक ईश. मग इथं आला आ, इथं आलं ई, ह्या दोघांच्या बदल्यात काय घ्यायचा? ए घ्यायचा म्हणले त्यांनी सांगितलं. कुठे? इथं सांगितलं की यांच्या पुढे ए घ्यायचा. मग गणा मधला आ निघल्यामुळे हे काय झालं? गण पाय मोडलेला. अधिक ह्या दोघांच्या बदल्यात ए घेतला म्हणून आता इथं आला काय? ए अधिक ईश मधला उरला श. बरोबर आहे. आता पुढं काय करायचं मग? बर पुढं करा म्हणले काय? हे न बाणाच्या गणामध्ये गण मध्ये काय झालं? गण अधिक ए हा स्वर, न ह्या व्यंजनात ए हा स्वर मिसळला काय झाला? गणे झाला. गणे शला श कायम. आणि मग हे झाला गणेश. बरोबर आहे. हे कसं ओळखायचं? एक मात्रावरनं ओळखायचं. बरोबर आहे. आता पुढे या, म्हणजे इथं तुम्हाला सगळे उदाहरण कसे दिसतात? एक मात्रावाले. बरोबर आहे. पुढे या.
आता इथे तुम्हाला उत्तर सगळे एक काना एक मात्रावाले दिसतील. एक काना एक मात्रावाले का दिसतील? अरे त्यांनी सांगितलं की आच्या पुढे जर उ आला तर ओ येतो. आणि ओ कसा लिहिला जातो? समजा क ह्या व्यंजनात ए मिक्स केला आपण तर त्याचं होतं के, म्हणून एक मात्रावाले शब्द दिसले. जर या क ह्या व्यंजनामध्ये तुम्ही ओ हा स्वर मिक्स केला तर त्याचं होतं को. को म्हणजे एक काना एक मात्रा. म्हणूनच इथं तुम्हाला मी सांगितलं हे बघा, एक काना एक मात्रा, एक काना एक मात्रा, एक काना एक मात्रा, एक काना एक मात्रा, ही उदाहरणं. आता त्याचं सांगतो मी. महा अधिक उत्सव. महामध्ये आ आहे, एव्हा काही आ इथं काढला मी. उत्सव मध्ये उ आहे, एव्हा काही इथं घेतला मी. आच्या पुढे उ आला तर काय घ्यायचा? ओ घ्यायचा, हे घेतला मी. बरोबर आहे. मग महामधला आ बाहेर काढल्यामुळे इथं उरलं मह, अधिक उत्सव मधला उ बाहेर काढल्यामुळे उरला काय? सव. बरोबर आहे. मग इथं मध्ये काय घ्यायचा? तर पहिल्यातला आ आणि दुसऱ्यातला उ. आ अधिक उ बरोबर ओ घ्यायचा असं त्यांनी सांगितलं, म्हणून आपण या दोघांच्या मध्ये काय घेतला? ओ. त्यांनी म्हणजे कोणी सांगितलं? रूल सांगतो ना. मग मला सांगा, मह अधिक ओ. मह हे व्यंजनांत आहे. मह अधिक ओ बरोबर काय होणार आहे मित्रांनो? ओ हो होणार आहे. का? क अधिक ओ बरोबर को, तसं ह अधिक ओ बरोबर हो होतं. चवला चव कायम राहिला इथे. बरोबर आहे. महोत्सव झालं. सेम गंगा अधिक उदक. गंगा मधला आ, उदक मधला उ. आ अधिक उ बरोबर झाला ओ. यथा मधला आ, उचित मधला उ. आ अधिक उ बरोबर झाला ओ. गंगा मधला आ, उपासना मधला उ. आ अधिक उ बरोबर झाला ओ. बरोबर आहे. मग ओ कसा लिहिला जातो? एक काना एक मात्रामध्ये. ओ कसा लिहिला जातो? एक काना एक मात्रामध्ये. बरोबर आहे. मग ज्याही शब्दामध्ये तुम्हाला एक मात्रा दिसेल किंवा एक काना एक मात्रा दिसेल, हे शब्द कुठं असतात? तर गुणादेश स्वर संधीमध्ये असतात. पण याच्यामध्ये एक आणखी एक ट्विस्ट आहे. हा प्रश्नोत्तरी बरोबर आहे साली मॅडम. याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे विसर्ग उकार संधीमध्ये गेल्यावर. मग मी तो तुम्हाला विसर्ग उकार संधीमध्ये गेल्यावर शिकवतो. त्यावेळेस मी तुम्हाला हे कम्पेअर करून शिकवेल, कारण तुम्हाला त्यावेळेस हे माहीत असणार आहे आणि ते मी शिकवणार. गुणादेश विसर्ग उकार संधी शिकवणार आणि विसर्ग उकार संधीत आणि ह्या गुणादेश स्वर संधीत फरक काय हे मी तुम्हाला तिथंच सांगणार. का सांगणार? त्यावेळेस तुम्हाला हे माहीत असणार आहे, म्हणून तुम्हाला फरक कळेल. आता तुम्हाला विसर्ग उकार संधीच माहीत नाही, त्यामुळे तुम्हाला फरक कळणार आहे का? नाही. आधी विसर्ग उकार संधी कशी बनते आणि ह्या दोन्हीतला फरक मी तुम्हाला सांगणार आहे. बघा इथं प्रश्नोत्तरे हा शब्द इथे येईल. कसा येईल बाबा मला सांगा? प्रश्न अधिक उत्तरे हे दोन शब्द एकत्र आले. काय होतं माहिती आहे का? प्रश्न अधिक उत्तरे हे दोन शब्द एकत्र आले. प्रश्न मध्ये इथं काय आहे? न अधिक अ आहे. बरोबर ना? म्हणून हे प्रश्न असा शब्द बाहेर आपण न बाहेर काढलं आणि अधिक ह्यातला बाहेर काढला अ. उत्तरेमधला आपण उ बाहेर काढू, अ अधिक उ एकत्र केले, तरेला तरे कायम. अ अधिक उ बरोबर काय घ्या म्हटले? ते ओ घ्या म्हटले, ओ येतो म्हटले. बरोबर आहे. मग हे प्रश्नाला प्रश्न आपण कायम घेतलं, पाय मोडलेलं, अधिक ओ अधिक तरे. आता इथं हे एकत्रीकरण करत असताना काय होणार आहे मित्रांनो? तर ह्या व्यंजनामध्ये हा स्वर मिक्स होणार आहे. न अधिक ओ बरोबर काय होणार आहे? नो. म्हणून प्रश्नो असं झालं. तरेला तरे कायम, म्हणून हे काय झालं? प्रश्नोत्तरे हा शब्द बनला. आहे का ना एक काना एक मात्रा? विशेष करायचं नाही, एक काना एक मात्रा आहे. बरोबर बरोबर आहे. आपण एक 5 मिनिटात लेक्चर सोडणार आहोत. बघा इकडे आहे तुम्ही, आता परत इकडे. हे राजर्षी महर्षी याचं सांगतो मी तुम्हाला काय खासियत आहे. इथे या. आता थोडस एकच मिनिट. ठीक आहे, जाऊ द्या. बघा हे राजर्षी हा शब्द आहे. महा अधिक ऋषी आणि राजा अधिक ऋषी हे शब्द दोन. राजा अधिक ऋषी आणि महा अधिक ऋषी असे दोन शब्द आहेत तुम्हाला. बरोबर. महामध्ये काय मित्रांनो? इथं आ आहे आणि ऋषीमध्ये रू आहे. आ अधिक रू एकत्र आले. बरोबर आहे. इथं राजामध्ये रा आ आहे, ऋषीमध्ये रू आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं राजामधला आ, ऋषीमधला आर. बरोबर. आता काय करायचं म्हणलं ते त्यांनी एक रूल सांगितला आपल्याला. काय सांगितलं?
की बाबा पहिल्या शब्दाच्या शेवटी जर अ किंवा आ हा स्वर आला आणि त्यांच्या पुढे दुसरा शब्द येणार आहे ना, तर त्या दुसऱ्या शब्दाची सुरुवात जर ऋण होत असेल तर ह्यांचं एकत्रीकरण कसं करायचं, तर ह्या दोघांच्या एकत्रीकरणात काय करायचं, ह्या अ येऊ दे किंवा आ येऊ दे याचा अ होणार आणि ह्या ऋषीचा र होणार, व्यंजन होणार. मग अर घ्यायचा. अर म्हणजे कोणता, पाय मोडला बघा, त्याचा रचा पाय मोडलाय, अर घ्यायचा. बरोबर. आता आपण तसा अर घेऊन बघू. काय करू, राजा हा शब्द आहे आणि अधिक ऋषी हा शब्द आहे. आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण काय करू, सांगितल्याप्रमाणे आपण राजा आणि ऋषी म्हणजे पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण काय आहे, राज, जचा पाय मोडू आपण, त्यातला आ बाहेर काढू आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात स्वरानच होते, म्हणजे स्वर अधिक स्वरच आहे म्हणून स्वर संधी आहे. पण कोणता स्वर आलाय, रु रु ऋषीचा स्वर आलाय. बरोबर आहे. म्हणजे हे दोन स्वर एकत्र, शीला शी पुढे कायम घ्या. आता मला सांगा, हे दोन स्वर एकत्र आले, आले ना, आ अधिक रू एकत्र आले, तर ह्या एकत्र येत असताना ह्या दोघांच्या बदल्यात काय होणार, तर अर येणार म्हणले. ते हे दोघं एकत्र आले की ह्या दोघांचा अर बनणार म्हणले. बरोबर आहे. मग आता काय करू आपण, राजला राज इथं घेऊ कायम पुढे, पाय मोडलेला, अधिक अर अधिक शी घेतला आपण. बरोबर आहे. आता मला सांगा, राज हे जचा पाय मोडलं व्यंजन आहे, जच्या पुढे अ हा स्वर आला. बरोबर आहे. जच्या पुढे अ हा स्वर आला, मग क च्या पुढे जर आपण काय म्हणलो तर बाराखडीमध्ये क अधिक अ आला की त्याचा काय असतो, क घ्यायचा असतो. आणि क अधिक जर आ आला असेल, क हे व्यंजन आहे, आ तर काय घ्यायचा असतो, का घ्यायचा असतो. मग इथं क च्या ऐवजी आपण ज टाका. ज अधिक अ आल्या कसं घेणार आपण, हे पाय मोडला निघून ज होणार पूर्ण उच्चाराचा, म्हणजे कसं होणार, रा ज असं होणार. पुढे र आहे हा, म्हणजे हा स्वर ह्या ज मध्ये मिक्स झाला, राज पूर्ण उच्चार झालं. उरला र, र हे व्यंजन आहे, पाय मोडलं. बरोबर आहे. मग र हे व्यंजन ह्या पाय मोडलं, व्यंजन अधिक ह्या स्वरामध्ये व्यंजनातच जात असेल, र व्यंजन श पण व्यंजन, तर काय होतं माहिती का, ह्या श वर र जो आहे ना, र हा असा रफार स्वरूपात बसतो. बरोबर आहे. र किती प्रकारे लिहितो आपण, 4 प्रकारे. र आता कसा बसला, रफार स्वरूपात. कोणता, हा र, हा र बसला इथे रफार स्वरूपात. तर ह्या श ची व्यालांटी पहिलीला पहिली कायम आली, इथं काय बसलं, राजर्षी शब्द बनला. सेम महर्षी, महा अधिक ऋषी. बरोबर आहे. आ अधिक रू या दोघांच्या बदल्यात अर घ्यायचा, आ अधिक रू यांच्या बदल्यात अर घ्यायचा. बरोबर आहे. मग मह अधिक अ बरोबर मह, हे र रफार स्वरूपात गेला वर. बरोबर आहे. राज, राज अधिक अ राज, हे र उरला तो रफार स्वरूपात बसला, राजर्षी. मग याला तुम्ही लक्षात कसं ठेवणार, राजर्षी महर्षी सप्तर्षी पण घ्या तुम्ही. सप्त अधिक ऋषी हा शब्द बघा, हे सप्त अधिक ऋषी हा शब्द आहे. बरोबर आहे. आणि याचं काय होतं माहिती का, सप्तर्षी असं बनतं. मग तुम्ही काय करायचं तर लक्षात कसं ठेवायचं, इथे या तुम्हाला सांगतो मी, इकडे या. आपण काय पाहिलं, गुणादेश स्वर संधी पाहिली. मी याला खोडतो, आता मी या पार्टला खोडतो, इकडे लक्ष द्या. बघा, आपली गुणादेश स्वर संधी कशी होत होते, कशी होते, एक मात्रामध्ये होते. कुठं होते, एक मात्रामध्ये होते, किंवा एक काना एक मात्रामध्ये होते. बरोबर आहे ना. म्हणजेच कशी होते, अशी होते, किंवा अशी होते, किंवा हे अशी होते. बरोबर, दोन प्रकारे. अधिक राजर्षी, महर्षी, सप्तर्षी ह्या शब्दांनी, म्हणजे राजर्षी महर्षी सप्तर्षी असे शब्द हे गुणादेश स्वर संधीचे असतात. हे लक्षात ठेवायचं, परमानंट लक्षात ठेवायचं. हे असे शब्द सोबत एक मात्रा होऊन संधी झाला किंवा एक काना एक मात्रा होऊन संधी झाला, प्रत्येक शब्द हा गुणादेश स्वर संधीचा असतो. म्हणजे मला सांगा, आता असा शब्द आला एखादा, मी तुम्हाला दोघातलाच फरक सांगतो. काय, प्रदेशाध्यक्ष. ठीक आहे. एक शब्द घेतला आपण, जानकीश हा शब्द घेतला आपण, किंवा आपण हे शब्द घेतला गुरुपदेश. ठीक आहे. आपण एक शब्द घेतला
गणेश, आपण शब्द घेतला प्रश्नोत्तरे, आपण शब्द घेतला सप्तर्षी. मला एक सांगा, थोडंसं लक्ष द्या इकडं. प्रदेश हा शब्द आहे तुम्हाला माहिती, अध्यक्ष हा शब्द तुम्हाला माहिती, इथे एकत्रीकरण झालं. काय रे मित्रांनो, हे काना स्वरूपात झालंय, बरोबर आहे. जानकी हा शब्द तुम्हाला माहिती, ईश ईश्वर मधला ईश तुम्हाला माहिती आहे. इथं काय झालंय तर वेलांटी स्वरूपात झालंय मित्रांनो, बरोबर आहे. गुरु अधिक उपदेश, गुरु तुम्हाला माहिती, उपदेश तुम्हाला माहिती, तर हे दीर्घ र आहे. कसे झाली संधी तर या स्वरूपात, बरोबर आहे ना. मी फक्त कच घेतला कॉमन सगळीकडे. काय झालंय इथं काना स्वरूपात झाली, इथं वेलांटी स्वरूपात झाली, इथं उकार स्वरूपात झाली आहे. इथं कसं झाली मित्रांनो, गणा अधिक ईश गणेश झाले. इथं काय झालं एक मात्रा स्वरूपात झाली आहे. इथं प्रश्न अधिक उत्तरे एक काना एक मात्रा स्वरूपात झाली, बरोबर आहे, म्हणजे या स्वरूपात झाली. आणि इथं सप्तर्षी राजर्षी हे शब्द. मग मला सांगा, तुम्हाला मी कसं सांगितलं ओळखायला, जर दादांनो एक काना एक मात्रा असेल तर गुणादेश स्वर संधी, एक मात्रा असेल तरी गुणादेश स्वर संधी, दुसरा उकार असेल सजातीय स्वर संधी, दुसरी वेलांटी असेल सजातीय स्वर संधी, काना असेल सजातीय स्वर संधी. मग तुम्हाला मी इथं शब्द लिहून दिले, हे 5 शब्द आले, तुम्ही कसं बाहेर काढणार. तत्सम शब्द आहे, प्रीती मॅडम तत्सम शब्द आहे तो. शाहू, शाहू अधिक ऋषी असते, शाहूर्षी नसते, शाहूर्षी असतं. शाह अधिक ऋषी असतं बरं का, शाहू नसते, शाह अधिक ऋषी, शाहूर्षी शब्द बनतो. कसा शाह अधिक ऋषी, बरोबर आहे. आणि मग शाह मधला अ अधिक ऋषी मधला रू, बरोबर आहे. अ अधिक रू बरोबर ह्याच्याबद्दल काय घ्यायचा अर घ्यायचा, बरोबर आहे. मग ते शाहर्षी आपलं अर घ्यायचा. मोबाईल चेंज केला तरी तुमचा आवाज बरोबर येत नाही, ठीक आहे, येते का लक्षामध्ये. मग सप्तर्षी राजर्षी महर्षी हे शब्द हे असे आले ना, असे तुम्हाला हे सगळे संधी शब्द आहेत. हे दुसऱ्या उकारवाले, दुसरी वेलांटी किंवा कानावाले कुठे येणार सजातीय स्वर संधीमध्ये. एक मात्रावाले एक काना एक मात्रा केला, राजर्षी महर्षी सप्तर्षी हे शब्द आहेत, हे कुठे येणार गुणादेश मध्ये. कळलं का मला, दोन संधी प्रकार कळले का. ज्यावेळेस तुम्हाला सगळे संधी प्रकार मी शिकवेल त्यावेळेस तुम्हाला उपप्रकारासहित कळेलच, पण उपप्रकारसहित कळलंच, पण तुम्हाला यातला फरक आहे ना बारीक बारीक, हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. मुख्य प्रकार कळतील, उपप्रकार कळतील, बारीक फरक लक्षात येईल, सगळं कळेल. संधीचा शेवटचा लेक्चर झाल्याच्या नंतर मी तुम्हाला विचारेल आणि तुम्ही त्यावेळेस पोपटासारखं पटापटापटा बोलायला लागताल की सर मी तुम्हाला 10 उदाहरण लिहून दिली, तुम्ही फटाफट सांगणार 1 नंबरचं ही संधी, 2 नंबर ती संधी, त्या संधीचा उपप्रकार. एवढी फक्त तुम्ही जेवढं शिकवलंय ना तेवढं प्रॉपरली लक्षात ठेवा, प्रॉपरली लक्षात ठेवा, म्हणजे तेवढं व्यवस्थित रिव्हिजन करा. रिव्हिजन शिवाय पर्याय नसतो बरं. मी 12 खडी 14 खडी ना 14 खडी त्याच्यावरच मी तुम्हाला संधी शिकवणार. शेवटी संधी सगळी शिकवून तुम्हाला 14 खडी परत काढून दाखवणार आणि त्याच्यात सांगणार की बाबांनो इथं गुणादेश सजातीय झाली, इथं गुणादेश झाली आहे, इथं ऊर्ध्वादेश होणार आहे, ठीक आहे. हे प्रकार मी तुम्हाला इथं सांगणार आहे. चला समजले का मला इथपर्यंत सांगा, म्हणजे आपण इथं थांबूया. थँक्यू मॅडम, सायली मॅडम थँक्यू. तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या मनीषा मॅडम, तुम्ही सगळे व्यवस्थित पाहून घ्या. सुरुवातीपासून लेक्चर पहा, ज्यांना समजलं नाही ना त्यांनी सुरुवातीपासून लेक्चर पहा, प्रॉपर समजून जाईल, काही काळजी नाही. मध्येच आलं थोडंसं प्रॉब्लेम येतो. येस येस.